Okay, good afternoon. Good afternoon, sir. Yes, good afternoon. So, in the last lecture, we have started the uh, point that is types of dams. So, first type of dam we have discussed, that is the gravity dam, and then we have discussed about the Bhakra dam, which is the uh, first highest dam in Asia and second highest dam in the world. So we have discussed in the last lecture. Okay. So if you see, this is the one of the picture of the gravity dam, which is constructed by concrete, and somewhat if you see here, gates are provided for the uh, ec- to release the water in the downstream side. Again, here you can see one of the sketch of the concrete dam, that is the gravity dam. तुम्ही पाहू शकता, हे कॉन्क्रीट डॅम किंवा ग्रॅव्हिटी डॅमचे आपण इमेजेस आहेत की जे कॉन्क्रीट मटेरियल यूज करून कन्स्ट्रक्ट केले गेलेले आहेत. Then second type of dam is the arch dam. So if you see the picture, so we'll see first what is arch dam. Okay. So arch dam is this type of dams are concrete or masonry dams which are curved or concave upstream in the plan. बघा, म्हणजेच अपस्ट्रीमला अशा कॉन्केव्ह शेप मध्ये हे डॅम कन्स्ट्रक्ट असतात. सो दिस टाइप ऑफ दी डॅम आर अ कॉन्क्रीट ऑर मॅशनरी, म्हणजे कॉन्क्रीट मटेरियल यूज करून तर कन्स्ट्रक्ट केले असतात, किंवा मॅशनरी म्हणजेच कुठल्याही टाईपची मॅशनरी, म्हणजेच वॉल कन्स्ट्रक्शन, मग ते स्टोन मॅशनरी असेल किंवा अदर मटेरियल यूज केलं असेल. सो concrete or masonry dams which are curved in concave upstream in plan. म्हणजे प्लान मध्ये जर आपण पाहिलं वरून, प्लान म्हणजे वरून जर टॉप व्ह्यू मधून जर आपण पाहिलं तर तो दिसताना अशा पद्धतीचा शेप दिसतो त्याचा, त्या डॅमचा. सो दॅट इज दी कॉन्केव शेप. convex shape. So in the plan, then this shape helps to transmit the major part of the water load to the abutment. म्हणजे या टाईपचा डॅम असेल, कोणत्या कॉन्केव्ह टाईप मध्ये जर डॅम असेल किंवा त्याला आपण आर्चड असं म्हणतो, हा आर्च डॅम इकडून जर वॉटर प्रेशर जर दिलं तर हे वॉटर प्रेशर लार्ज कॅपॅसिटी मध्ये सस्टेन करण्याची आर्च मध्ये कॅपॅसिटी असते. आर्च डॅमची कॅपॅसिटी फोर्सेस कॅरी करण्याची ही ऍज कम्पेअर टू जर आपण प्लेन जर वॉलचा जर डॅम घेतला, ग्रॅव्हिटी डॅम जे अगोदर पाहिला आपण, त्याच्या कंपॅरिझन मध्ये जो काय फोर्स आहे तो फोर्स या इथल्या अबॅटमेंट वरती आपण डिस्कस केलं होतं. अबॅटमेंट म्हणजे एंडचा पार्ट असतो की जिथं तुमचा डॅम एंड होतो दोन्ही साईडला, त्याला आपण अबॅटमेंट म्हणतो. सर याच्यावरती जे फोर्सेस आहेत ते फोर्सेस लार्ज प्रमाणामध्ये ट्रान्सफर होतात. सो हिअर रिटर्न द शेप हेल्प्स टू ट्रान्समिट. हा आर्च शेप काय मदत करतोय किंवा त्याची हेल्प काय होते, ट्रान्समिट मेजर पार्ट ऑफ वॉटर लोड टू दी अबॅटमेंट. या वॉटरचा, इथं जे आपण स्टोअर केलेलं वॉटर आहे, या वॉटरचा लोड अबॅटमेंट म्हणजे एंडचे जे काय सपोर्ट आहेत त्या सपोर्ट्स वरती तो ट्रान्सफर होतो. So that is the advantage of the arch dam. Then arch dams are built across narrow deep river gorges. It means what? Arch dams are built across narrow, म्हणजे जिथं कमी विड्थ आहे रिव्हरची, की ज्या ठिकाणी कमी विड्थ आहे, म्हणजेच दोन हिल खूप जवळ आहेत,
आणि खूप डीप व्हॅली आहे, अशा केसमध्ये आपण जर डॅम कन्स्ट्रक्ट केला तर त्या ठिकाणी आपण आर्च डॅम कन्स्ट्रक्ट करू शकतो, की जिथं एक जर आपण एक्झाम्पल घेतलं, सपोज अशा टाईपची जर व्हॅली असेल, म्हणजे ही विड्थ जी खूप जवळ असेल आणि हाईट जास्त असेल, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, आर्च डॅम प्रोव्हाइड करू शकतो. बट नाव इन द रिसेंट इयर दे हॅव बीन कन्सिडर्ड इवन फॉर लिटल वायडर व्हॅली. म्हणजे पण सध्याच्या काळात आपण वाईड व्हॅली असेल तरी सुद्धा आर्च डॅम कन्स्ट्रक्ट करू शकतो. In nowadays, if we can construct arch dam in wide valley also, this is the very close valley, near valley झाली, म्हणजे दोन इकडची आणि इकडची टेकडी आहे ते खूप जवळ आहेत, अशा केसमध्ये आपण कन्स्ट्रक्ट करतो. पण सध्या रिसेंट इयर मध्ये आपण या कंडिशनलाही तो कन्स्ट्रक्ट करू शकतो. सो दिस इज दी आर्च डॅम. अँड द व्हेरी इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज ऑफ दिस डॅम इज हिअर टू ट्रान्समिट द वॉटर लोड टू दी अबॅटमेंट. याची आपल्याला या शेपची हेल्प काय होते, तर इझिली ट्रान्सपोर्ट, इझिली आपण काय करू शकतोय, इकडून येणारा जो वॉटर प्रेशर आहे तो या एंड वरती ट्रान्सफर करू शकतोय. गॉट इट एव्हरीवन? Yes, sir. So this is the arch dam. Okay, you can see here images also. Here arch dam. Have you seen this convex shape? One more. You can see here again. So the curvature shape is there, and in the upstream side, this curvature shape is a convex curvature shape. Again, you can see here. So these are the some images of the arch dam. म्हणजे जिथं खूप नॅरो अशी व्हॅली आहे, अशा ठिकाणी हा बेटर ऑप्शन आहे की हा टाईपचा डॅम आपण सिलेक्ट करू शकतो, आर्च डॅम. सो you can see these images also. Okay, so now next type of dam is the earth dam. So generally earth dam, the shape of earth dam is a trapezoidal shape. आपण सर्वांनी पाहिलेले तलाव सर्वांनी पाहिलेलेत का? आपल्या एरियातील छोटे छोटे तलाव जे दिसतात ते अर्ध डॅमचेच असतात, म्हणजे मातीच्या भराव्याचेच असतात. तसा आपण मोठा डॅम, आपण एक एक्झाम्पल पाहिलं होतं, ऐकलं होतं की जो जायकवाडी डॅम आहे तो ही अर्थ डॅम आहे. फक्त मधला जो पार्ट आहे, जिथं एक्झॅक्ट स्पिलवे आहे, तोच पार्ट फक्त ग्रॅव्हिटी आहे. अदर पूर्ण जो डॅम आहे जायकवाडी डॅम तो पूर्ण मातीचा आहे. सो जनरली दिस अर्थ डॅम म्हणजेच मातीचे डॅम जे आहेत ते ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये कन्स्ट्रक्ट केले जातात. So earth dams are constructed where the foundations or the underlying material or rock are weak to the support the masonry, or where the suitable competent rocks are at greater depth. कुठल्या लोकेशनला आपण अर्थ डॅम कन्स्ट्रक्ट करतो, की ज्या ठिकाणी हार्ड रॉक अवेलेबल नाही. आपण एक पाठीमागची स्लाइड पाहिली होती ग्रॅव्हिटी डॅम मध्ये, की ज्या ठिकाणी हार्ड स्टॉक अवेलेबल असेल तर ग्रॅव्हिटी डॅमचं वेट डाऊनवर्ड व्हर्टिकली ऍक्ट होतं. मग त्या केसमध्ये हार्ड रॉक अवेलेबल पाहिजे ग्रॅव्हिटी डॅम कन्स्ट्रक्ट करायचं म्हणलं तर. पण जर इथं लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे, की जर हार्ड रॉक अवेलेबल नसेल किंवा त्या ठिकाणचा रॉक जर वीक असेल, त्या केसमध्ये आपण काय करतो, मॅसनरी डॅम किंवा अर्थ डॅम कन्स्ट्रक्ट करतो. कुठं कन्स्ट्रक्ट करतो हा डॅम, तर अर्थ डॅम वी आर कन्स्ट्रक्टिंग वेअर फाउंडेशन्स or the underlying material or rock are weak to support the masonry. जर कॉन्क्रीटच्या भिंतीला सपोर्ट करण्यासाठी जर फाउंडेशन मध्ये रॉक नसेल, जर
तर आपण अशा केसमध्ये काय करतो, अर्थ डॅम प्रोव्हाइड करतो. आर यू गेटिंग? येस सर. सो इफ यू सी दी इमेज, तुम्ही इमेज पाहू शकता, काय दिसतंय बघा. आता हा शेप जो आपण म्हटला फर्स्ट जो वरचा शेप दाखवलेला आहे, हा ट्रापेझॉइडल आहे. म्हणजेच तुम्ही पाहिलेला असेल अर्थ डॅम सुद्धा कसा असतो, अशा पद्धतीनं स्लोप असतो, परत अशा पद्धतीनं हा तुमचा अर्थ डॅम असतो. आपण तलाव पाहिलेले आहेत, त्या तलावातून आपल्याला अशा पद्धतीचं स्केच दिसतं, बरोबर आहे का? येस सर. आहे ना सर्वजण आपण फॅमिलीर विथ दिस डॅम, अर्थ डॅम? तलाव ज्यांनी पाहिले त्याच पद्धतीचा मोठा असा डॅम असतो. जायकवाडी डॅम जर कोणी पाहिला असेल तर त्यांना अजून माहित असेल. ओके, सो earthen dams are relatively smaller in height and broad as at its base. म्हणजे बेसच्या कंपॅरिझन मध्ये हाईट खूप कमी असते. आपण तलाव पण पाहिलेत, बेस खूप विड्थ असते, बेसला खूप विड्थ असते, पण हाईट खूप कमी असते, किंवा टॉप विड्थ सुद्धा खूप कमी असते. सो दिस इज दी वन ऑफ द डिसएडव्हान्टेज ऑफ दिस earthen डॅम किंवा अर्थ डॅम. काय आहे या अर्थ डॅमचा डिसएडव्हान्टेज? की आपल्याला जास्त हाईट कन्स्ट्रक्ट करता येत नाही ॲज कम्पेअर टू देअर विड्थ. विड्थ इतकी असते तेवढी कॉन्क्रीट डॅमची विड्थ नसते, बट हाईट आपण जास्त कन्स्ट्रक्ट करू शकत नाही. काय रिझन असेल हो? व्हॉट इज रिझन? रिलेटिव्हली स्मॉलर इन हाईट. सिंपल त्याचं रिझन आहे की जास्त earthen डॅम म्हणजेच तो मातीचा आहे. आपण जर हाईट वाढवत गेलो तर त्याचं इरोजन जास्त होईल. माती ही इरोड होते पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त आली तर. त्याच्यामुळं आपल्याला त्याची विड्थ जास्त ठेवावी लागते, कारण का पर्क्युलेशन कमी होण्यासाठी. बरोबर आहे? मातीच्या डॅम मधून पर्क्युलेशन जास्त होऊ शकतं, की जे कॉन्क्रीट डॅम मधून होऊ शकत नाही. मी सांगतोय ते काय समजण्यासारखं सांगतोय का काय एक्स्ट्रा सांगतोय? समजते ना? येस सर. कॉन्क्रीटच्या डॅम मधून पाण्याचं पर्क्युलेशन जास्त होत नाही, पण तेच जर आपण earthen डॅम घेतला किंवा मातीचा डॅम घेतला तर त्याच्यामधून पर्क्युलेशन जास्त होऊ शकतं. म्हणून बेसला ही विड्थ असते ती earthen डॅमची जास्त असते किंवा अर्थ डॅमची जास्त असते ॲज कम्पेअर टू टॉप विड्थ. आणि त्याची हाईट पण आपल्याला जास्त ठेवता येत नाही, बिकॉज हाईट जास्त ठेवली तर सॉइलचं इरोजन होऊ शकेल, किंवा so that to avoid the percolation base width is more, and to avoid the weathering of soil we can provide the less height or smaller height of the earthen dam. Are you getting? येस सर. ओके, म्हणजे आपण earthen डॅम कुठे प्रोव्हाइड करतो? की जिथं हार्ड रॉक अवेलेबल नाही, वीक सपोर्ट आहे, अशा ठिकाणी आपण जनरली प्रोव्हाइड करतो. आणि त्याची हाईट ॲज कम्पेअर टू कॉन्क्रीट डॅम ही लेस असते. देन दे आर मेनली बिल्ट विथ दी क्ले, सँड अँड ग्रॅव्हल. दे आर मेनली बिल्ट विथ दी क्ले, सँड अँड ग्रॅव्हल. म्हणजे आपण काय करतो, ज्यावेळी हा डॅम कन्स्ट्रक्ट करत असतो त्या केसमध्ये म्हणजे अशा पद्धतीचा एक्सकॅव्हेशन केलेलं असतं जमिनीमध्ये. अशा पद्धतीने आपण काय केलेलं असतं, खोदकाम केलं असतं. मग या एरियामध्ये आपण काय भरतो, तर क्ले, दगड, की या एरियामधून पर्क्युलेशन होऊ नये म्हणून. क्ले जनरली आपण काळी माती वगैरे या एरियामध्ये भरतो. काळी माती आपण या एरियामध्ये भरतो earthen डॅमच्या. का? तर काळ्या मातीमध्ये किंवा त्याला आपण ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो, त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते साध्या आपल्या नॉर्मल मातीपेक्षा. म्हणून आपण या एरियामध्ये फाउंडेशन मध्ये काय करतो, ग्रॅव्हल म्हणजे दगड भरतो, किंवा
सँड भरतो आणि त्याच्यामध्ये काळी माती भरतो, म्हणजे जेणेकरून या ठिकाणी काय व्हावं, पाणी तुमचं धरून ठेवलं जावं, की जे पर्कोलेट होऊन जाऊ नये. So generally they are mainly built with the clay, sand and gravel. Hence they are also known as earth-fill dam or rock-fill dam. म्हणजे रॉक पण आपण फाउंडेशन मध्ये भरतो म्हणून त्याला आपण रॉक-फिल डॅम हे म्हणतो आपण, किंवा अर्थ-फिल डॅम असं म्हणतो. कारण एकदा जमिनीच्या वरती आलं की पूर्णपणे आपण मुरुमच वापरतो आणि जो कॉम्पॅक्ट करतो. बट ज्यावेळी आपण फाउंडेशन मध्ये कन्स्ट्रक्शन करत असतो त्यावेळी आपण ग्रॅव्हल म्हणजेच रॉक वापरत असतो, आणि त्या केसमध्ये आपण हे क्ले, सँड, ग्रॅव्हल हे मटेरियल वापरतो आणि हे मटेरियल वापरून आपण काय करतो, ग्रॅव्हिटी डॅम कन्स्ट्रक्ट करतो. So this, if you see this image, second image, so this is in this way we can construct the gravity dam, sorry, earthen dam. Okay, so these are the three major types of dam we have seen: gravity dam, then arch dam and earth dam. Okay, so here dam part is over. Now next part is the introduction to canals and its types. Canal, everyone, कोणी कॅनॉल पाहिला नाही असं आहे का कोण? Everyone have seen the canal? Yes, sir. Yes, sir. Okay, so कोणत्या टाइपचे कॅनल्स असतात and how the canals looks, that we will see here. So what is canal? Okay, for what purpose we are constructing the canal? Who will tell? What purpose? Don't define the definition, don't tell definition, tell me Irrigation, सिंचन. what purpose we are constructing the canals? For irrigation. ओके, म्हणजेच आपण काय करतो जनरली, इरिगेशन म्हणजेच जर आपल्या शेतीसाठी डॅम मधून आपण काय करतो, जनरली कॅनॉल कन्स्ट्रक्ट करतो, की जे कॅनॉल्स कुठून जातात, तर ऍग्रिकल्चरल एरिया मधून जातात आणि ऍग्रिकल्चरल पर्पज साठी आपण त्या कॅनॉलचं वॉटर यूज करतो. दॅट्स इट. सो पर्पज आपल्याला लक्षात आला. नाउ व्हॉट इज कॅनॉल? ऍक्च्युली दिस इज वन ऑफ द स्ट्रक्चर इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. डॅम नंतर, डॅम आपण कशासाठी कन्स्ट्रक्ट केला? सिंपल, टू स्टोरेज दी वॉटर. बरोबर आहे. डॅम आपण कन्स्ट्रक्ट कशासाठी केला? टू स्टोरेज दी वॉटर. आता ते वॉटर स्टोअर करण्यापाठीमागचे बरेच उद्देश आहेत. मग हायड्रो पॉवर जनरेशन असेल, ऍग्रिकल्चरल पर्पज असेल, देन म्युनिसिपल पर्पज असेल. सो दीज आर दी व्हेरियस utilizations of the water, but main purpose to construct the dam to store the water. आणि ते वॉटर आपण अशा बाकीच्या बऱ्याच गोष्टींसाठी यूज करतो. सो नाव आफ्टर स्टोरिंग वॉटर, दॅट वॉटर वी कॅन यूज और युटिलाइज थ्रू कॅनॉल फॉर द ऍग्रिकल्चरल पर्पज. म्हणजेच डॅम मध्ये साठवलेलं पाणी जर आपल्याला ऍग्रिकल्चरल किंवा इरिगेशन पर्पज साठी वापरायचं असेल तर आपण त्या डॅम मधून काय करतो? कॅनॉल कन्स्ट्रक्ट करतो. Then through this canal we can irrigate our agricultural land. So what is canal? A canal is an artificial channel. Canal is an artificial channel. Whether river is an artificial channel? Whether river is an artificial channel? I have asked a question. No, sir. This is the natural. River is a natural. Whether stream is artificial? No, this is also natural. But
कॅनॉल इज आर्टिफिशियल, आपण तयार केलेला असतो कॅनॉल फॉर दी इरिगेशन पर्पज. सो अ कॅनॉल इज an artificial channel generally trapezoidal in shape constructed on the ground to carry water to the field either from the river or from the reservoir. So here reservoir it means maybe reservoir means dam. Source of water supply. करेक्ट, एनी सोर्स ऑफ वॉटर, डॅम असेल, तलाव असेल, डॅम, लेक किंवा मोठा आणखी एखादा रिझर्वायर असेल. सो एनी रिझर्वायर, रिझर्वायर मीन्स व्हेअर वॉटर इज स्टोर्ड. रिझर्वायर ज्या एरियामध्ये वॉटर, रिझर्वायर असं त्याचं मिनिंग होत आहे, त्याच्या वर्डिंग मधूनच त्याचं मिनिंग येत आहे की जे रिझर्व करून ठेवलेलं एक एरिया आहे, त्या एरियामध्ये ते वॉटर आपण स्टोअर केलं, रिझर्वायर. सो तर तो एक रिव्हर मधून काढला जाऊ शकतो और एखाद्या रिझर्वायर, मग रिझर्वायर मे बी डॅम, लेक, एनी. ओके. सो जलाशय. जलाशय, मराठीमध्ये आपण जलाशय म्हणतो. करेक्ट. सो कॅनॉल इज अ आर्टिफिशियल चॅनल जनरली ट्रॅपेझॉइडल इन शेप. म्हणजेच आपण कॅनॉल पाहिलेत आतापर्यंत सर्वांनी, असा शेप असतो की नाही कॅनॉलचा जनरली? येस सर. हा. येस. आणि याच्यामधून तुमचा वॉटरचा फ्लो असतो, मग ही वॉटर आहे तुमचं. मग ट्रॅपेझॉइडल इन शेप कन्स्ट्रक्टेड ऑन दी ग्राउंड, ग्राउंड वरती आपण कन्स्ट्रक्ट टू कॅरी वॉटर टू द फील्ड. फील्ड म्हणजेच काय? टू कॅरी वॉटर टू द फील्ड. फील्ड म्हणजेच ऍग्रिकल्चरल एरिया. फील्ड म्हणजेच ऍग्रिकल्चरल एरिया. सो किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कल्टिवेट करायचं आहे, लँड कल्टिवेट करायची आहे, इट मीन्स इरिगेट करायची आहे लँड, अशा ठिकाणचे जो एरिया आहे तो एरिया म्हणजे फील्ड, की ज्या एरियामधून आपण वॉटर कॅरी करणार आहे, आयदर फ्रॉम रिव्हर और फ्रॉम दी रिझर्व. वैभव, you are writing something on the here board. Roll number 24, Vaibhav. So this is the definition of the canal. So it is the structure constructed in the trapezoidal shape to carry water to the field from river or from the reservoir. रिझर्वायर किंवा नदीपासून कन्स्ट्रक्ट केलेलं ट्रॅपेझॉइडल शेपचं जे स्ट्रक्चर आहे की जे वॉटर कॅरी करण्यासाठी आपण कन्स्ट्रक्ट केलेलं असतं, अशा स्ट्रक्चरला आपण, आर्टिफिशियल चॅनलला आपण काय म्हणतो? कॅनॉल असं म्हणतो. गॉट इट एव्हरीवन? येस सर. ओके. सो नाउ classifications of canal. Classifications of canal. So the classifications generally based on the discharge and its relative importance. कशासाठी तो कॅनॉल कन्स्ट्रक्ट केलेला आहे आणि त्या कॅनॉल मधून किती डिस्चार्ज होतो. डिस्चार्ज म्हणजेच क्वांटिटी ऑफ वॉटर. त्या कॅनॉल मधून किती क्वांटिटी ऑफ वॉटर पास होते और कोणत्या पर्पज साठी तो कॅनॉल कन्स्ट्रक्ट केलेला आहे, त्याच्यावरून त्याचे क्लासिफिकेशन डिवाइड आहेत. सो व्हॉट आर दीज क्लासिफिकेशन्स? मेन कॅनॉल, ब्रांच कॅनॉल, मेजर डिस्ट्रीब्युटी, मायनर डिस्ट्रीब्युटी अँड वॉटर क्लोजर, सॉरी वॉटर सोर्स कोर्स. So we will see what is main canal, then we will see branch canal, major distributary, minor distributary and water course. Okay, so if you see here, so one of definition again here we have written
that is the canal is an artificial excavated path through which water from reservoir flow to cultivated land. एक काही वेगळ्या शब्दामध्ये इथं डेफिनेशन लिहिलेली आहे की कल्टिवेटेड लँड म्हणजेच फील्ड. एखाद्या फील्डला पाणी पुरवण्यासाठी रिझर्वायर मधून काढलेलं एक आर्टिफिशियल चॅनल असतो, त्याला आपण काय म्हणतो, कॅनल असं म्हणतो. सी येते नाव हिअर. See, here dam is there. Actual, this is the river flow. River is coming and here the water is stored. या डॅम मध्ये काय केलेलं आहे, इथं वॉटर स्टोअर केलेलं आहे आणि रिव्हरचा डाउनस्ट्रीम पार्ट इकडे आहे. सो दिस इज दी डाउनस्ट्रीम पार्ट, दिस इज दी अपस्ट्रीम पार्ट. सो नाव इन दी, आता या एका बाजूने दाखवलंय, जनरली जवळून काढला जातो कॅनॉल डॅमच्या जवळच्या साईडनं. सो हिअर gate is provided. Through gate, this is the main canal. आपण टाइप्स ऑफ कॅनॉल बघतोय. जो मेन तुमच्या डॅम मधून किंवा रिझर्वायर मधून जो आउटलेट असतो, मेन आउटलेट, त्याला आपण काय म्हणतो, मेन कॅनॉल म्हणतो. देन मेन कॅनॉल इज अगेन डिस्ट्रीब्युटेड. मेन कॅनॉल काही अंतर हा मेन कॅनॉल सिंगल जातो एकच. त्यानंतर तो मेन कॅनॉल ब्रांच कॅनॉल मध्ये डिस्ट्रीब्यूट होतो. मेन कॅनॉल इज अगेन डिस्ट्रीब्युटेड इनटू द ब्रांच कॅनॉल, 1 or 2 मेन ब्रांच कॅनॉल. देन आफ्टर दॅट ब्रांच कॅनॉल मधून तुमच्या एक मेजर डिस्ट्रीब्युटी बाहेर पडते. मेन कॅनॉल मधून ब्रांच कॅनॉल मधून परत मेजर डिस्ट्रीब्युटी आणि मेजर डिस्ट्रीब्युटरी मधून मग तुमचे मायनर डिस्ट्रीब्युटरी. म्हणजेच तुमच्या शेतीच्या जवळच्या बाजूने जे छोटे छोटे कॅनॉलचे वेज असतात त्याला आपण मायनर डिस्ट्रीब्युटी असं म्हणतो. म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर फार्म किंवा फील्ड वरती ज्या वेनं पाणी येतं त्याला आपण मायनर डिस्ट्रीब्युटी म्हणतो. तुमच्या पर्टिक्युलर कल्टिवेटेड लँड असेल किंवा फील्ड असेल तिथं येणारं जे पाणी आहे ते मायनर डिस्ट्रीब्युटी. ज्या मेन डिस्ट्रीब्युटी मधनं येतं त्याला मेजर डिस्ट्रीब्युटी म्हणतो. कारण का तुमच्यापासून कॅनॉल खूप दूर असतो, मेन कॅनॉल किंवा ब्रांच कॅनॉल. ब्रांच कॅनॉलला एक मेन डिस्ट्रीब्युटी येते, त्या मेन डिस्ट्रीब्युटरी मधून तुमचं मायनर डिस्ट्रीब्युटी असते. म्हणजेच आता आपण उलट जाऊया बघा. आपल्या फील्ड वरती ज्या वेनं पाणी येतं, ज्या नाल्यानं पाणी येतं किंवा ज्या छोट्या डिस्ट्रीब्युटीनं पाणी येतं त्याला आपण मायनर डिस्ट्रीब्युटी म्हणतो. बघा, जर कोणी पाहिलं असेल तर इमॅजिन करत चला की आपण फील्ड वरती आहोत असं. त्यानंतर ती मायनर डिस्ट्रीब्युटी कुठल्या तर मेजर डिस्ट्रीब्युटीला कनेक्ट असते. ती मायनर डिस्ट्रीब्युटी कुठल्या तर मेजर डिस्ट्रीब्युटीला कनेक्ट असते. मग ती झाली ही तुमची मेजर डिस्ट्रीब्युटी. मेजर डिस्ट्रीब्युटी सुद्धा एखाद्या ब्रांच कॅनॉल मधून आलेली असते आणि ब्रांच कॅनॉल हा तुमचा मेन कॅनॉलचा पार्ट असतो. सो इन दिस वे the canals are divided into different types: main canal, branch canal, major distributary, minor distributary, आणि त्यानंतर ऍक्च्युअल तुमच्या फील्डला म्हणजेच वॉटर कोर्स आपण जो म्हटला की फील्ड मध्ये तुमच्या ते वॉटर तुमच्या फील्ड मधल्या पाटाने ते पाणी जातं. So that is the field channel. So this is the various types of the canal. According to discharge carrying capacity, canals are classified in these 4. की जे आपण मगाशी लास्ट स्लाइड मध्ये डिस्कस केलं की कॅनॉलचे टाइप कशात डिवाइड होतात, तर त्याचा डिस्चार्ज किती आहे, किती डिस्चार्जला तो कॅनॉल आपण कन्स्ट्रक्ट केलेला आहे त्याच्यावरून त्याचे टाइप्स ठरतात.
So main canal, branch canal, major distributary and minor distributary. Got it everyone? Yes, sir. दिस Yes, इज sir. दी रिझर्वायर. रिझर्वायर मधून जो कॅनल निघतो त्याला आपण मेन कॅनल म्हणतो. मेन कॅनल परत डिवाइड झाला की त्याला ब्रँच कॅनल म्हणतो. ब्रँच कॅनल मधून परत डिवायडेशन झालं की त्याला मेजर डिस्ट्रीब्युटरी म्हणतो. मेजर डिस्ट्रीब्युशन परत डिवायडेशन झालं तर त्याला मायनर डिस्ट्रीब्युटरी म्हणतो. आणि त्यानंतर तुमच्या फील्डला म्हणजे ऍक्च्युअल तुमच्या शेतामध्ये पाणी येतं. So in this way, the water is reached to our farm by the canal. So this is the cross section of canal. This is the cross section of canal. So see how canal looks. See, as I discussed, we have discussed the shape of canal is here trapezoidal shape. Shape of canal is ट्रॅपेझॉइडल शेप. म्हणजे जनरली कॅनॉल हा ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये आपण कन्स्ट्रक्ट करतो. मग इथं दिलेला आहे स्लोप. या ठिकाणी स्लोप दिलेला आहे 1:1 और अदर 1:1.5 अशा स्लोप मध्ये स्वतः 1:1.5 इट मीन्स व्हॉट और 1:1 मीन्स व्हॉट हॉरिझॉन्टल 1 मीटर असेल तर वर्टिकली 1 मीटर असा स्लोप. हा जो स्लोप आहे तो तर हॉरिझॉन्टल 1 मीटर गेलं की वर्टिकल पण 1 मीटर जायचं. दॅट इज नथिंग बट दी 1:1 स्लोप. ही जी इन्क्लाइन लाईन आहे ही इन्क्लाइन लाईन काय असते, जर या पॉइंट पासून हॉरिझॉन्टल 1 मीटर गेलो तर वर्टिकल पण 1 मीटर जायचं. दॅट इज 1:1. सो दिस इज दी ऍक्च्युअल बॉटम विड्थ ऑफ कॅनॉल. त्याला आपण कॅनॉल बेड असं म्हणतो. Here capital small b, the small b is nothing but width of canal, base width of canal, and the highest flowing capacity, that is the depth of canal. Canal ची जी ही डेप्थ आहे त्या डेप्थला आपलं वॉटर स्टोरेज असतं कॅनॉल मध्ये आणि ते फ्लो होत असतं. देन FSL तुमची वॉटरची जी काय लेवल आहे त्याला आपण FSL असं म्हणतो. ऍक्च्युली तर जसं आपण फ्री बोर्ड डॅम मध्ये पाहिला होता. फ्री बोर्ड काय होता? फ्री बोर्ड डॅम मध्ये नॉर्मल वॉटर लेवल आणि डॅमचा जो तुमचा टॉप आहे त्याच्यामधलं जे डिस्टन्स होतं ते काय तुमचं फ्री बोर्ड होतं. सो सिमिलरली हिअर ऑल्सो फ्री बोर्ड इज प्रोव्हाइडेड. नाहीतर काय होईल, वॉटर या बाजूने काय होऊन जाईल, फ्लो होऊन जाईल. बरोबर आहे की नाही? सो हिअर फ्री बोर्ड इज प्रोव्हाइडेड मीन्स मॅक्सिमम वॉटर लेवल that is FSL is provided here. So it may be above the ground, म्हणजे ग्राउंडच्या वरती पाण्याची लेवल असू शकते किंवा खाली असू शकते. सो इथं ग्राउंड लेवल बघा या ठिकाणी आहे. त्यानंतर तुम्ही काय केलेलं आहे, वर भरावा टाकलेला आहे. बरोबर आहे? जमिनीच्या वरती ग्राउंड लेवलच्या वरती परत भरावा आहे इथं. सो दॅट इज द बँक. आपण रोड मध्ये पाहिलं, रोड इन एम्बॅकमेंट अँड रोड इन कटिंग. सो रोड इन एम्बॅकमेंट मध्ये आपण काय करतो, भरावा करतो. सिमिलरली या शेपचा भरावा असतो, त्याला आपण बँक म्हणतो. त्यानंतर हिअर न्यू वर्ड इज देअर, डौला. कुणाला माहित आहे व्हॉट इज डौला? Anyone can tell me what is Daula?
त्याला मराठीमध्ये एक वेगळा वर्ड आहे की जो आता मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. म्हणजे व्हॉट वी कॅन से, wait, I will search and tell you. म्हणजेच आपण जो भरावा केलेला असतो जो कॅनलचा, त्या भराव्याचा जो टॉप असतो त्या टॉप वरून आपण ऍक्च्युली रोड कन्स्ट्रक्ट करतो. तर त्या एरियाला आपण काय म्हणतो, डौला असं म्हणतो. म्हणजे काय, कॅनॉलच्या साईडनी जो भरावा असतो आणि त्याच्यावरून आपण काय करत असतो, आपली मुवमेंट. मग त्याच्यावरून तुम्ही बायसिकलनी, टू व्हीलरनी किंवा बैलगाडी, जे काय आपण मुवमेंटसाठी जो काय पाथ किंवा रोड वापरत असतो त्या एरियाला आपण काय म्हणतो, डौला असं म्हणतो. सो हिअर सम ऑफ दी स्लोप्स दे हॅव गिवन 1.5:1. तर हे डिझाईन करताना ज्यावेळी थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये तुम्ही कॅनॉल डिझाईन करता त्यावेळी तुम्हाला हे स्लोप इम्पॉर्टंट असतात. बिकॉज डिपेंड्स अपॉन दी स्लोप you have to you can calculate the quantity of सॉइल किंवा माती. हे भरण्यासाठी किती माती लागेल किंवा याचं इरोजन न होण्यासाठी किती स्लोप ठेवावा लागेल, याचं डिझाईन थर्ड इयर सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये आहे. की वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला डिटेल स्टडी कॅनॉलचा आहे. सो हिअर वी हॅव टू जस्ट नो अबाउट दी क्रॉस सेक्शन. काय काय असतं तर कॅनॉल बेड असतो, त्यानंतर साईड स्लोप असतो की जो आता मी हा दाखवतो तो साईड स्लोप असतो. त्याचा जो स्लोप आहे तो 1:1, म्हणजेच 1 हॉरिझॉन्टल गेलं तर 1 व्हर्टिकल. त्यानंतर जो हॉरिझॉन्टल पार्ट आहे इथं त्याला आपण बर्म असं म्हणतो, की जो आपण रोड मध्ये सुद्धा पाहिला होता, बम की हॉरिझॉन्टल पार्ट. त्यानंतर अगेन परत काय केलं जातं तर भरावा टाकला जातो आणि आपण कॅनॉलच्या टॉपला येतो या ठिकाणी, म्हणजे नॉर्मल ग्राउंड लेवलला येतो आणि या एरियावरून आपण काय करू शकतो, मुवमेंट करू शकतो. देन दिस इज दी हायेस्ट फ्लड लेवल और FSL, म्हणजेच मॅक्झिमम वॉटर लेवल आहे ही. देन प्री बोर्ड, काही अंतर आपण रिझर्व ठेवलेलं असतं कॅनॉल मध्ये, and this is the actual flow. So this is the cross section of the canal. Okay, got it everyone? So today we will stop here. Remaining part we will see in the next lecture. So today we will stop here.